क्षिप्रा गेली ना त्यानंतर प्रियानी सुलेखावर आळ घेतला होता, तर यानेच या भोसलेनी धाडस करून तिला अटक केली होती, तेव्हा हे सरंजामेच आडवे आले आणि आपण उगीचच विक्रांतला दोष देत बसलो ना। तुम्हाला माहितीये चंदू मध्ये त्या पुण्याच्या प्रकरणात गुंतला होता ना, तर त्या प्रकरणात कुणीतरी आदीला अडकवायचा प्रयत्न करत होतं। अहो त्याचं स्केच सुद्धा बनवलं होतं म्हणे, पण या प्रकरणात आदी असूच शकत नाही म्हणून विक्रांतने त्याला सोडून दिलं आणि ते स्केच सुद्धा बाबांकडे परत पाठवलं। सध्या आहे कुठे हा विक्रांत? कुणालाच माहिती नाही हो, पण पेपरमध्ये आलं होतं की त्याची बाईक दरीत सापडली म्हणे। मला वाटतं आपण प्रियाला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो। तिने नीट ओळखलं होतं विक्रांतला। ठीक आहे, पुढे काय करायचं आता? आता पुढे काय होणार याचीच मला भीती वाटते। म्हणजे हे जे सगळं विक्रांतच्या बाबतीत झालं ना, त्याच्यात पण सुलेखाचा हात आहे असं वाटलं प्रियाला आणि डोक्यात राग घालून ती गेली होती सुलेखाकडे। तिथे काय झालं माहिती नाही, पण आल्यावर सणकून ताप भरला तिला। काय सांगतेस काय वसुधा? मी सेमिनारला जायलाच नको होतं। हो असं नाही, तुमच्या न जाण्याने जे घडायचं होतं ते थांबणार होतं का? तर जे घडायचं ते घडलं, आता पुढे काय करायचं हा प्रश्न आहे। तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जरा रागा करून घेऊ नका, म्हणजे प्रियाला काही बोलू नका, जरा सध्या मेंटली डिस्टर्ब्ड आहे होती। अगं असं कसं जाईन मी तिला जाब विचारायला? मुलगी आहे ती माझी। आमचा सेमिनार याच विषयावरती होता। चुका मोठ्या माणसांकडनं होतात, लहान माणसाकडनंही होतात, पण चूक करणाऱ्या माणसाला कोणीतरी समजून घेणं आवश्यक असतं। चूक कोणाची हे महत्वाचं नाही। काहीही झालं तरी माझा तुला आधार आहे हे चूक करणाऱ्या माणसाला कळायला हवं आणि मी तेच करणार आहे। वसुधा, एका गोष्टीसाठी मी तुला खूप मानतो। समोरच्या माणसाला एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्याचा स्वभाव लक्षात घेऊन ती कशी सांगायची हे तू ठरवतेस, त्यामुळे गैरसमज टळतात। कठीण असते। प्रियाची काळजी तू करू नकोस। तिच्या या मानसिक अवस्थेतून तिला कसं बाहेर काढायचं हे मी बघेन। बरं झालं माझ्या मनावरचं ओझं उतरलं। आठवलं तुमच्यासाठी एक पत्र आलंय। कोणाचं आहे? बघा ना। आणखीन एक सेमिनार आहे। मी जाणार नाहीये। अम्मा, काय झालं? मूड नाहीये का तुझा? तू जा इथून। का ग? मला झोप येत नाहीये। ग्रेट, चल उठ मग, उठ 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 उठ, अशी बस नीट। मलाही झोप येत नाही, गप्पा मारूया दोघी? मला तुझ्याशी गप्पा मारायच्या नाहीयेत। का? मला स्वस्थ झोपायचंय।
मम्मा, माझी सुद्धा अशी इच्छा नाहीये की तू उगाचच जागात राहावंस. मला असं वाटतं की तुला शांतपणे झोप लागावी, शांतपणे डोळे मिटावे, डोक्यात कसलेही विचार येऊ नये, ते सगळे विचार कायमचे संपवावे. कायमचं म्हणजे काय म्हणायचंय तुला? मम्मा, प्रत्येक वेळी मी काहीतरी वाईटच करणार आहे असं का वाटतं तुला? कारण मी ते अनुभवलंय. त्यावेळी माझी चूक झाली. मी तसं करायला नको होतं. बस. म्हणजे असं काहीतरी करायला पाहिजे होतं की मी 100% गेले असते. मम्मा, मी म्हणते ना माझी चूक झाली, तर तू चुकीचा अर्थ का काढतेस? मला पश्चाताप होतोय. हा पश्चाताप नाहीये. पश्चातापच आहे मम्मा, पश्चातापच आहे. आणि आता तीच चूक मी सुधारणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? अशी कोड्यात बोलून मला त्रास का देतेस तू? खूप त्रास होतोय. तू जवळ आलीस ना की गुदमरायला होतं मला. श्वास लागतो, डोकं दुखायला लागतं माझं. अगं तुझी झोप होत नाही ना, म्हणून. मी थोपटून झोपवू तुला? हा, तू जा इथून. किती कडवड बोलतेस ग मम्मा. पण तुझ्या बोलण्याचं नाही वाईट वाटून घेणार मी. काय असतं ना, नॉर्मल माणसाला जेव्हा खूप झोप येत असते ना, तेव्हा तो असं काहीतरी बरळायला लागतो. पण ज्या माणसाचा मानसिक तोल गेलेला असतो, म्हणजे तुझ्यासारखी माणसं, तुझ्यासारख्या माणसांना जेव्हा झोप येत नाही ना, तेव्हा ते असं काहीतरी बडबडायला लागतं. अगं म्हणजे तू मला पुन्हा वेडी ठरवणार आहेस? पण या वेळेस मी तसं होऊ देणार नाही. झोप न येणं हा एक मानसिक आजार आहे मम्मा. नाही म्हणजे आजार नसला ना तरी मानसिक आजाराची लक्षणं नक्की आहेत. फार वेळ लागणार नाही मला सिद्ध करायला की तू जा इथून. झोप, शांतपणे झोप. मी आहे इथे तुझ्या बेडरूमच्या बाहेरच. गुड नाईट. हॅलो, तनिष्का बोलतीये. मोबाईलवर फोन करणाऱ्याचा नंबर येतो. बोला. तुझा वकील पिहूच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचला होता. काय चाललंय? तुला इतकीच माहिती मिळाली का? नाही, कारण मला तो म्हणाला तो तिच्या डॉक्टरना आणि रेक्टरना सुद्धा भेटला असेल. पण हे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? अगे ही तर पहिली स्टेप आहे. आणि तू तर म्हणाली होतीस की तुला पुढच्या 10 स्टेप्स माहिती आहेत आणि त्यावर तू ऍक्शनही घेतलीस. पण मग पहिल्याच स्टेपला इतकी गोंधळलीस तू? मी गोंधळलेली नाहीये. ओ, मग तुला एक्सपेक्टेड असलेल्या स्टेप्स पैकी ही पहिली स्टेप नसून 8वी 9वी स्टेप तर नव्हती? असेल.
चल तुझ्या समाधानासाठी म्हणते की होती. मला तर आता असंही वाटतंय की लवकरच तुम्ही 10व्या स्टेपपर्यंत पोचाल. वेल थँक्यू. पण तोपर्यंत पिहूला मी 100 स्टेप्स पुढे नेऊन ठेवलं असेल. तुला आणि तुझ्या वकिलाला अजूनही कळत नाहीये की तुम्ही कोणाशी लढताय. आम्ही कोणाशी लढतोय यापेक्षा आम्ही कशासाठी लढतोय हे जास्त महत्वाचं वाटतं आम्हाला. तू लढतेस कारण तुला हरायचं नाहीये आणि आम्ही हार जीत याच्या खूप पुढे आहोत तनिष्का. माझ्यासाठी मला तिला एक वडील म्हणून आधार द्यायचा आहे जो तिने मागितलाय. तुला मात्र तिला तिच्या वडिलांपासून तोडण्यात विजय वाटतोय. मला मात्र तिच्या चेहऱ्यावर एकदा हसून पाहायचंय बस. आणि एक लक्षात ठेव तनिष्का, तोडणाऱ्यापेक्षा जोडणारा नेहमी जिंकतो. थँक्स. बरं झालं तू आलास. मला सांग, प्रियाचा फोन का लागत नाहीये? बंद ठेवला असेल, झोपली असेल ती. जरा बरं नाहीये तिला. का? काय झालं? कोणालाच कळत नाही अजून. त्या दिवशी ती इथे आली, तिचं सुलेखाशी काहीतरी वाजलं बहुतेक, आणि त्यानंतर काय झालं गॉड नोस. प्रिया इथे आली होती? मला कसं समजलं नाही? केव्हा झालं हे सगळं? परवा. आणि त्यानंतर ती झोपूनच आहे. परवा म्हणजे नेमकी मी इथे नसताना ती आली असणार. म्हणजे सुलेखाने तिला काहीच कळत नाहीये. केलं असेल, सुलेखानेच काहीतरी केलं असेल. मी घेऊ का? नको, वाजू देत त्याला. म्हणजे ब्लँक कॉल्स. हे प्रकरण अजून सुरूच आहे. सुलेखा बाहेर गेल्यानंतर ते सुरू होतात, आणि मला खात्री आहे हे नक्की तीच करत असणार. पण का? मला सतत दडपणाखाली ठेवण्यासाठी. मामा रिलॅक्स. तेच तर तिने हिरावून घेतलंय माझ्याकडून, रिलॅक्सेशन. पण आपण काहीच करू शकत नाही तिला. नाही मामा, म्हणजे मला बाकी काही माहिती नाही, पण जर ब्लँक कॉल करणारी सुलेखा असेल तर ती वाचणार नाही. मामा तुम्ही काळजी करू नका. सुलेखाला अजून हे माहिती नाही की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. ब्लँक कॉल करणारा त्याचं नाव सांगत नसेल, पण नंबर लपून राहत नाही. जे काही करशील ना ते जरा सांभाळून कर रे बाबा. डोंट वरी मामा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि प्रियाला पण सावध राहायला सांग. उगाच तिच्या नादाला लागू नकोस म्हणा. येस, येऊ मी. वा मधु, तू मला मेजवानीच दिली आहेस पुस्तकांची. गत जन्म पुनर्जन्म या विषयावर गेल्या पिढीतल्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचनात आली आहेत.
पण याच विषयावर या पिढीतल्या लेखकांची पुस्तकं पाहून खचितच आनंद होतो हो. चला, म्हणजे माझी निवड काही चुकली नाही. अजिबात नाही. सेमिनार कसं झालं रे मधु? सेमिनार कसं झालं? सेमिनार छान झालं. व्याख्यानं झाली, चर्चासत्र झाली, चांगलं झालं. डोक्यात कसले विचार चालू आहेत? आणि हेच चर्चासत्रांविषयी काही गोष्टी डोक्यामध्ये घोळत होत्या की प्रियाशी कसं बोलू, काय बोलू, कुठून सुरुवात करू, या विषयावर चर्चासत्र होतं का? बाबा, खरं तर मी तुला विचारणार होतो की वसुधा तुला काही प्रियाबद्दल बोलली का? पण तुझ्या चेहऱ्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला काहीही प्रश्न न विचारताच मिळाली. बाबा, कमाल आहे तुमची. मी तुम्हाला काहीही न सांगता तुम्ही माझं मन एखाद्या वर्तमानपत्राप्रमाणे वाचलं. वडील आहे मी तुझा, त्याही पेक्षा एक चांगला मित्र आहे. एरवी सेमिनारहून आल्यावर पुढचे 2 दिवस घरात तुझं चर्चासत्र सुरू असतं. पण यावेळी गप्प गप्प आहेस म्हणून तुझ्याकडे पाहिलं तर मला शंकांचा पेपर वाचायला मिळाला. कधी कधी मला प्रश्न पडतो बाबा की हे सगळं मला का जमत नाही. समोरच्या माणसाला मला प्रश्न का विचारावे लागतात. जमेल, हळूहळू जमेल. असे अनेक शंकांचे पेपर सोडवावे लागले ना की जमेल. म्हणजे बाहुलीच्या चेहऱ्यावर असाच शंकांचा पेपर आहे आणि माझी खात्री आहे की तो तू हसत हसत सोडवशील. काहीही न विचारता? काहीही न विचारता आणि तिने काहीही न सांगता. फक्त जाताना शंकेखोर मन घेऊन जाऊ नकोस. मधु, मुलांचं मन ओळखण्याची हातोटी आहे तुझ्याजवळ म्हणून तू एक चांगला यशस्वी शिक्षक आहेस. तिच्याकडे जाताना तुझ्यातल्या वडिलांना, मित्राला आणि शिक्षकाला एकत्र घेऊन जा. तिच्या चेहऱ्यावरचा पेपर वाच आणि तिच्या चेहऱ्यावरून तो काढून टाक. ठीक आहे बाबा. अरे स्वप्नी, एवढं अर्जंट का बोलवून घेतलंस? भाई, तुम्ही मला ते तुमच्या शेजारच्या आजी आजोबांबद्दल सांगितलं होतं ना, त्यांच्या प्रॉब्लेमचं काय झालं? होईल ना सॉल्व्ह. ते कॉम्प्लिकेटेड नाही आहे ते. तू अजून विचार करतोस ते? नाही, ॲक्च्युली मला प्रिया म्हणाली की मम्मांच्या बाबतीतही तसंच काहीतरी होतंय.